हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाय इयरबुक 2024 ही सिरीज कंटिन्यू चालू आहे आपली आणि त्या सिरीजची जी काही प्लेलिस्ट आहे आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे. जर तुम्ही ते बघितले नसेल तर ते यूट्यूब चॅनलला जाऊन सर्च करा, सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 ते तुम्हाला मिळेल. ही सिरीज आता 2024ची जानेवारी 2024 पासून स्टार्ट करणार आहे आपण सिरीज. आणि ही सिरीज घेण्यामागे एकच उद्देश, जे की देवाच्या आदवर सरांचं जे की सिरीज चालू आहे यूट्यूबवर, ते सिरीजमधील जे काही नोट्स आहे ते नोट्स इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आणि ते एक एक व्हिडिओ मंथली वाईज ते व्हिडिओ घेत आहेत. ते एक एक व्हिडिओ 1 घंट्याचा जवळपास आहे. तर त्या व्हिडिओमधली प्रत्येक न्यूज इथे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, आणि ते पण आपल्या या नोट्सच्या स्वरूपात. आणि जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. 1 घंट्याचा व्हिडिओ म्हणजे 2 शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते कंपाईल करून देत आहे. हा फर्स्ट भाग असेल, यामध्ये अर्धी न्यूज आहेत आणि सेकंड भागमध्ये राहिलेल्या 1 घंट्याच्या त्या लेक्चर सिरीजमधील राहिलेल्या न्यूज असतील. तर जवळपास 15 ते 20 मिनिटाची की मंथली 1 महिन्याची तुमचं करंट अफेअर कव्हर होईल 2024चा. तर जानेवारी 2024चा आपण बघूया आता. तर समजलं असेल तुम्हाला, देवा जाधव सरांची जी की यूट्यूबवर सिरीज चालू आहे, अतिशय महत्त्वपूर्ण सिरीज आहे ती तुम्ही फॉलो कराच आणि तुमचा वेळ वाचेल. त्यासाठीही मी त्यामधील ज्या सिरीजमधील प्रत्येक न्यूजची जी काही नोट्स आहे शॉर्ट फॉर्ममध्ये मी ते केलेले आहे, कारण की जेणेकरून तुम्हाला ते न्यूज सिरीज बघता त्यामध्ये रिवाइज करण्यास मदत होईल. ठीक आहे. तर बघा आता जानेवारी 2024 चालू होईल. प्रथम न्यूज, व्हायब्रंट गुजरात परिषद. आता व्हायब्रंट गुजरात परिषद जर बघितली आपण, ही परिषद जर बघितली आपण, तर ही आहे 2024ची सुरुवात 2003 पासून झालेली आहे. व्हायब्रंट गुजरात परिषद जेव्हा PM मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, 2030 पासून व्हायब्रंट गुजरात परिषदेची सुरुवात झाली. थीम काय होती या परिषदेची, या परिषदेची थीम होती गेटवे द फ्युचर, गेटवे टू द फ्युचर. 10 ते 12 जानेवारी 2024 गांधीनगर गुजरातमध्ये पार पाडली. पण हे 10व्या क्रमांकाची होती, लक्षात ठेवा. 10व्या क्रमांकाची. प्रमुख पाहुणे कोण होते? शेख मोहम्मद बिन जायद, लक्षात ठेवा. आणि ही परिषद काय म्हणून ओळखल्या जाते? हा एक गुंतवणूकदाराचा जागतिक व्यवसाय कार्यक्रम म्हणून ओळखला जाते. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या देशातील जे की उच्च दर्जाचे पदाधिकारी, गुंतवणूकदार या परिषदेमध्ये सहभागी असतात, या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. मग काय, गुंतवणूकदाराचा जागतिक व्यवसाय कार्यक्रम म्हणून ही व्हायब्रंट गुजरात परिषद ओळखली जाते. 2003 पासून सुरुवात. थीम आहे गेटवे टू द फ्युचर. 10 ते 12 जानेवारी 10वे पर्व आहे, तर म्हणजे 10वे वर्ष आहे. गांधीनगर गुजरातमध्ये पार पाडली आहे. प्रमुख पाहुणे शेख मोहम्मद बिन जायद हे होते. दुसरी न्यूज बघूया. 75वा प्रजासत्ताक दिन आला. 75वा क्रमांकाचा प्रजासत्ताक दिन होता 2024. थीम होती विकसित भारत, भारत लोकशाहीची जननी, ही थीम होती. प्रमुख पाहुणे कोण होते या प्रजासत्ताक दिनाचे? एमॅन्युअल मॅक्रॉन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते प्रमुख पाहुणे. ओके. त्यानंतर हे जे काही प्रजासत्ताक दिन होता, हा कोणाला समर्पित होता? तर 16 नारी शक्तीला समर्पित होता. त्यामुळे महिला सैनिकांची काय आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या कवायती या प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर केल्या महिला सैनिकांनी, म्हणून हे नारी शक्तीला समर्पित होता. कारण समोरील न्यूज बघूया आपण. देशातील सर्वात लांब सागरी सेतू. आता नाव आहे त्या सागरी सेतूचं, अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा सेतू. अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा सेतू देशातील सर्वात लांब सेतू. कुणाला जोडणार आहे? मुंबई ते नवी मुंबईला जोडणार आहे. लोकार्पण केलेलं आहे 12 जानेवारी 2024 रोजी. पायाभरणी केली होती 2016 मध्ये त्याची. ठीक आहे. लांबी याची एकूण 21.80 किलोमीटर आहे आणि किती पदरी आहे? 6 पदरी आहे, लक्षात ठेवा. सागरी अंतर 16 किलोमीटर, जमिनीवरील अंतर याचं 55 किलोमीटर. देशातील सर्वात लांब आणि जगातील 10व्या क्रमांकाचा सागरी मार्ग आहे हा. ठीक आहे. समोरील न्यूज बघूया आपण. स्वदेशी असॉल्ट रायफल, त्याचे नाव आहे उग्रम. हे असॉल्ट रायफल देशातील पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल आहे उग्रम. अनावरण आहे 8 जानेवारी 2024 रोजी केलं. तयार कोणी केले? पुण्यातील सशस्त्र संशोधन आणि विकास संस्थापन, ओके, ARDA यांनी तयार केले. याचे संचालक आहेत राजू. वैशिष्ट्य काय आहे रायफलचे? वजन 4 किलो आहे, मारकक्षमता 500 मीटर आहे आणि 20 गोळ्यांची मॅगझिन या रायफलला अटॅच होते. तयार करण्यामध्ये मदत कोणी केली? तर द्वीपा आर्मोर इंडिया PVT LTD म्हणजेच प्रायव्हेट लिमिटेड, दीपा आर्मोर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी तयार केली आणि पुणे सशस्त्र संशोधन संस्था यांनी तयार केली. समोरील न्यूज आहे पद्म पुरस्कार, अतिशय महत्वपूर्ण. पद्म पुरस्कार 2024चा एकूण किती जणांना मिळाला? 132 जणांना मिळाला. पुरस्कार विजेत्यांमध्ये किती महिला होत्या? 30 महिला होत्या. त्यामध्ये मरणोत्तर किती? 9 जणांना मिळाला. परदेशी व्यक्तींना किती मिळाला? 8 परदेशी व्यक्तींना मिळाला. मग पद्मविभूषण किती व्यक्तींना मिळाले? 5 व्यक्तींना. पद्मभूषण 17 व्यक्तींना, पद्मश्री 110 व्यक्तींना.
एकूण 132 पुरस्कार विजेत्यामध्ये महिलांची संख्या 30, 9 मरणोत्तर, 8 परदेशी, 9 मरणोत्तर म्हणजेच 9 आणि 8 परदेशी व्यक्तींना 5 जे की पद्मविभूषण, पद्मविभूषण 17 व्यक्ती आणि पद्मश्री 110 व्यक्तींना मिळाला. न्यूज वाचतानाच क्लिअर झालं पाहिजे आणि रिवाईज झालं पाहिजे मित्रांनो. एकूण 12 पद्म पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना प्राप्त झालेले आहे. एकूण 12 पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना. ओके. भारतातील पहिल्या महिला माहूत आसामच्या पार्वती बर्वा यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. पहिल्या महिला माहूत आहेत जे की आसामच्या पार्वती बर्वा आहे. पद्मश्री. भारतातील पहिलं सिकल सेल ॲनिमियामधील जी की प्रणेते आहे सिकल सेल ॲनिमियाची भारतातील पहिली याझदी इटालिया यांना पद्मश्री प्राप्त झाला. हे 2 महत्त्वाचे पॉइंट आहेत. समोरील न्यूज आहे भव्य राम मंदिर अयोध्या. भव्य राम मंदिर जे काय आहे अयोध्या. प्राणप्रतिष्ठा कधी घेण्यात आली होती हे महत्त्वाचं आहे. कारण की चर्चेचे विषय आहे. 12 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला. 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडला. राम मंदिर शिल्पकार जर बघितलं चंद्रकांत सोमपुरा. रामलल्ला जे की मूर्ती शिल्पकार आहेत अरुण योगीराज. यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. राम मंदिर शिल्पकार चंद्रकांत सोमपुरा, रामलल्ला मूर्ती शिल्पकार अरुण योगीराज कर्नाटक येथील. कर्नाटकातील कृष्णशिला म्हणून ओळखल्या जाणारे जे काही आहे काळपाषाण ते मूर्ती त्यापासून तयार झालेली आहे जे की 4.5 उंची 3 फूट जे काही रुंदी या मूर्तीची आहे. अयोध्या जे काही शहर आहे हे कोणत्या नदीकाठी आहे? शरयू नदीकाठी आहे. जुने नाव अयोध्या नगर शहराचे साकेत नगर. नवीन अयोध्या विमानतळाचे नाव नुकतेच झालेले आहे तर महर्षी वाल्मिकी नवीन अयोध्या विमानतळ. राम मंदिर नागर शैलीमध्ये बांधकाम करण्यात आलेले आहे. एकूण 70 एकर आहे. बाकी महत्वाचं काही नसलं तरी पण हे महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवा. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2024. आता स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार म्हणजेच महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर 6 पुरस्कार प्राप्त झाले या सर्वेक्षणामध्ये. तर महाराष्ट्रासह नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, त्यासोबत पुणे, सासवड, लोणावळा या शहरांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. कोणत्या? नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे, सासवड, लोणावळा या शहरांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक 21 वॉटर शहरे आहेत. स्वच्छ शहर म्हणून 3रा क्रमांक आणि 7 स्टार म्हणून हा दर्जा मिळालेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेला. कितवं? स्वच्छ शहर म्हणून 3रा क्रमांक आणि 7 स्टार दर्जा म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली नगर परिषद प्रथम क्रमांकावर सासवड नगर परिषदेला मिळालेला आहे. 1 लाखापेक्षा कमी नगर परिषद 3रा क्रमांक जर बघितलं लोणावळा नगर परिषदेला मिळालेला आहे. ओके. स्वच्छ शहर म्हणून पुणे नगरपालिकेचा 10वा क्रमांक मिळालेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण पुणे 10वा. स्वच्छ शहरे म्हणून महाराष्ट्रात जर बघितलं तर 12 शहरे आहेत म्हणून महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. स्वच्छ शहर जे काय सर्वात जास्त महाराष्ट्रात 12 शहरे म्हणून महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक स्वच्छ शहरे असण्यामध्ये आणि मध्य प्रदेश 2रा आणि छत्तीसगड 3रा. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड स्वच्छ शहराच्या बाबतीत. स्वच्छ सर्वेक्षण जे काही आहे या इंदूरने 7व्यांदा बाजी मारलेली आहे जे की प्रथम क्रमांकावर बाजी मारलेली आहे इंदूर स्वच्छ सर्वेक्षणामध्ये. हे मागील PSI एक्झाम मध्ये प्रश्न विचारला होता. गोल्डन ग्लोब पुरस्कार कितव्या क्रमांकाचा? 81व्या क्रमांकाचा. ठिकाण आहे अमेरिका. सुरुवात आहे 1944 ची. सर्वाधिक पुरस्कार 5 ओपनहायमर या चित्रपटाला मिळालेले आहे. मग सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या चित्रपटाचा ओपनहायमरचा क्रिस्टोफर. सर्वाधिक 5 पुरस्कार ओपनहायमरला मिळालेले. सर्वोत्कृष्ट अभिनेता सिलियन मर्फी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जर बघितलं लिनी ग्लॅडस्टोन. आणि ॲनिमेशन चित्रपट म्हणून द बॉय अँड द हेरॉन हे महत्त्वाचं जे काय आहे गोल्डन ग्लोब पुरस्काराबद्दल माहिती आहे. काही महत्त्वाचे जे काही न्यूज आहे आपण ह्या हाफ व्हिडिओच्या 1 घंट्याच्या व्हिडिओच्या जे काही देवा जाधवची सिरीज आहे यूट्यूबवरील मंथली सिरीज त्या सिरीजमधील जे काही महत्त्वाच्या न्यूज आहेत पूर्ण न्यूज घेतलेल्या आपण स्टार्ट टू एंड जानेवारी मंथच्या अर्ध्या न्यूज घेतलेल्या आपण म्हणजेच अर्धा व्हिडिओ आपण कंप्लीट केलेला आहे. आणि राहिलेला जे काही पुढील भागामध्ये आपण अर्ध्या न्यूज घेऊया म्हणजे जेणेकरून 1 घंट्याचा व्हिडिओ देवा जाधव सरांच्या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण घेतो म्हटलं तर ते जवळपास आपला 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला 1 मंथचा करंट अफेअर पूर्ण होईल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. कारण की यूट्यूबचं अल्गोरिदम आहे की शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्क्युलेट होतो आणि त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त रिस्पॉन्स मिळतो. त्यामुळे आम्हाला पण मोटिवेशन मिळते व्हिडिओ टाकण्यामध्ये. तर यासाठीच मी तुम्हाला म्हणते शेअर करा जास्तीत जास्त मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल. आणि यूट्यूबला जे काही आहे आपल्या यूट्यूब चॅनलचे काही प्रत्येक व्हिडिओ आहेत ते
तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यासाठी तुम्ही लाईक पण करा.